नमस्कार. आज आपण अशा एका अफलातून ऐतिहासिक घटनेवर चर्चा करणार आहोत जिथे बुद्धिमत्ता आणि रणनीतीने अक्षरशः अशक्य ते शक्य करून दाखवलं. आज आपण 1661 सालच्या उंबरखिंडीच्या त्या परफेक्ट ट्रॅपबद्दल म्हणजेच अचूक आणि परिपूर्ण सापळ्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. फक्त एकदा या आकडेवारीकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला परिस्थितीचा अंदाज येईल. एका बाजूला फक्त 1000 मराठा सैनिक ज्यांच्याकडे भारी शस्त्र नाहीत पण जे सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांचे पक्के जाणकार आहेत, आणि त्यांच्या विरोधात तब्बल 20,000 मुघल सैनिक सोबत महाकाय हत्ती, तोफा आणि घोडदळ. वरवर पाहता हा सामना किती एकतर्फी वाटतोय नाही, पण इतिहास काही वेगळंच सांगतो. चला तर मग सुरुवातीपासून पाहूया की हा मुघलांचा धोका स्वराज्यावर नेमका कसा आणि का घोंगावत होता. नोव्हेंबर 1659 मध्ये अफजलखानाचा वध झाला आणि दिल्लीत अक्षरशः भूकंप झाला. औरंगजेबाने संतापून तब्बल 1,00,000 सैन्यासह शाहिस्तेखानाला स्वराज्यावर चालून पाठवले. 1660च्या सुरुवातीला तो पुण्यात धडकला. मग जुलै 1660 मध्ये पन्हाळ्याचा वेढा आणि पाठोपाठ 54 दिवसांच्या झुंजीनंतर चाकणचा किल्लाही पडला. मुघलांचा हा प्रतिहल्ला इतका वेगवान आणि भयंकर होता की स्वराज्याचं अस्तित्वच धोक्यात आलं होतं. आणि यात सर्वात मोठा धोका होता तो कोकण किनारपट्टी गमावण्याचा. बघा, कोकण म्हणजे नुसता प्रदेश नव्हता, ती स्वराज्याची इकॉनॉमिक लाईफलाईन होती. अरबी समुद्रातील व्यापार आणि बंदरांवरून येणारं उत्पन्न याच मार्गाने मिळायचं. जर हा मार्ग हातातून गेला असता तर स्वराज्य आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून पडलं असतं. त्यामुळे हा भाग वाचवणं अत्यंत महत्त्वाचं होतं. मग अशा भयानक परिस्थितीत मराठ्यांनी काय केलं? तर इथूनच सुरू होते हेरगिरी आणि मुघलांना जाळ्यात ओढण्याची ती जबरदस्त खेळी. इथे या दोन सेनापतींमधला फरक समजून घेणं खूप रंजक आहे. मुघल फौजेचं नेतृत्व करत होता कारतलब खान. हा मूळचा उझबेकिस्तानचा. मोकळ्या मैदानात जड तोफा आणि घोडदळ घेऊन लढण्यात तो एकदम एक्सपर्ट होता. आणि दुसऱ्या बाजूला आपले छत्रपती शिवाजी महाराज, सह्याद्रीचे भूमिपुत्र. डोंगराळ भागात हलक्या आणि चपळ फौजेनिशी गनिमी काव्याने लढण्यात त्यांचा हात कोणीच धरू शकत नव्हता. याच गोष्टीचा फायदा घेत गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नायकांनी एक अफलातून प्लॅन आखला. त्यांनी मुद्दाम अशी खोटी माहिती पसरवली की शिवाजी महाराज पेणमध्ये आहेत. कारतलब खान या आमिषाला बरोबर बळी पडला. त्याने सुरक्षित आणि रुंद असा बोरघाट टाळला आणि शॉर्टकट मारण्याच्या नादात तो अत्यंत अरुंद अशा उंबरखिंडीत घुसला. एका बलाढ्य सैन्याला बरोबर त्यांच्याच मृत्यूच्या दाढेत कसं खेचून आणलं गेलं याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता आपण त्या प्रत्यक्ष जागेवर जाऊया जिथे हा निसर्गच मुघलांसाठी एक भयंकर शस्त्र बनून उभा होता. उंबरखिंडीची भौगोलिक रचनाच अशी होती की तो जणू एक मृत्यूचा बोगदाच होता. समुद्र सपाटीपासून तब्बल 2200 फूट उंची, एका बाजूला आंबा नदी आणि तिथून जाणारी अगदीच अरुंद वाट, दोन्ही बाजूंना आभाळाला भिडणारे उभे कडे, आणि यावर कहर म्हणजे असं घनदाट जंगल की दिवसाढवळ्या सूर्याचा प्रकाशही जमिनीपर्यंत पोचत नव्हता. अशा जागांचा वापर करण्यासाठीच गनिमी कावा ही रणनीती ओळखली जाते. म्हणजे काय तर फक्त संख्येच्या जोरावर लढण्यापेक्षा वेग आणि लपून छपून हल्ले करण्यावर भर द्यायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शत्रूच्या अटींवर नाही तर आपण निवडलेल्या जागेवर आणि स्वतःच्याच अटींवर युद्ध करायचं. आणि मग तो क्षण आला जेव्हा हा सह्याद्री खऱ्या अर्थाने जागा झाला. तो सापळा नेमका कसा आवळला गेला ते पाहूया. मुघल फौज एकदा का त्या खिंडीत पूर्णपणे अडकली आणि मराठ्यांनी आपला दणका दाखवायला सुरुवात केली. सरनोबत नेताजी पालकरांनी बाहेर पडायचा ठाकूरवाडीकडचा रस्ताच महाकाय दगडांनी बंद करून टाकला. वरून उंच कड्यावरून भला मोठे गोटे खाली ढकलले जाऊ लागले. अंधारात लपलेल्या तिरंदाजांनी बाणांचा पाऊस पाडला आणि चपळ मावळ्यांनी झुळपांमधून तलवारींचे सपासप वार करत शत्रूला समजायच्या आतच पुन्हा जंगलात गायब व्हायला सुरुवात केली. आता गंमत बघा. मुघलांची जी सगळ्यात मोठी ताकद होती तीच त्यांची सर्वात मोठी कमकुवतपणा ठरली. सपाट जागाच नसल्यामुळे त्यांच्या जड तोफा म्हणजे नुसतं ओझं बनून राहिल्या. आणि त्यांचे ते भयंकर युद्ध हत्ती वरून कोसळणाऱ्या दगडामुळे ते इतके पिसाळले की त्यांनी मागे फिरून स्वतःच्याच सैनिकांना चिरडायला सुरुवात केली. सगळा सावळा गोंधळ. कारतलब खानाचा सगळा अहंकार क्षणार्धात कळून पडला. आणि अशावेळी मुघल छावणीतील अनुभवी सल्लागार राय बाघेण म्हणजेच सावित्रीबाई देशमुख यांचे ते ऐतिहासिक शब्द घुमले. शरण जा आणि शस्त्रे खाली ठेवा, अन्यथा तुमचा एकही माणूस या खिंडीतून जिवंत परत जाणार नाही. तो क्षणाचं गांभीर्य विचार करा, केवढी मोठी नामुष्की होती ही. आता या संपूर्ण युद्धाचा शेवट आणि त्याचे आर्थिक परिणाम काय झाले त्याकडे वळूया. 20,000 हा आकडा नीट लक्षात घ्या. हे फक्त सैन्य नव्हतं तर एका बलाढ्य साम्राज्यशाही फौजेचा तो पूर्ण आणि परिपूर्ण पराभव होता.
या एवढ्या मोठ्या सैन्याला आपला जीव वाचवण्यासाठी मराठ्यांसमोर अक्षरशः लोटांगण घालावं लागलं आणि आपली सगळी शस्त्र खाली टाकावी लागली. आणि मग स्वराज्याच्या हाती काय लागलं? हजारो प्रशिक्षित युद्ध घोडे, मोठ्या प्रमाणावर तोफा आणि बंदुका, सोने आणि दागिन्यांचा भला मोठा साठा आणि प्रचंड असा दारुगोळावर असत. म्हणजे विचार करा, आक्रमणकर्त्या शत्रूनेच बचाव करणाऱ्या सैन्याला हा सगळा खजिना अगदी आयता आणून दिला होता. पण या सगळ्या ऐतिहासिक घटनाक्रमातला माझा सर्वात आवडता आणि थक्क करणारा आकडा कोणता असेल तर तो आहे 0. होय, अगदी बरोबर ऐकलत. 20,000 मुघल सैनिकांविरुद्ध लढताना मराठ्यांची झालेली जीवितहानी अक्षरशः 0 होती. लष्करी इतिहासात असं उदाहरण क्वचितच पाहायला मिळतं. तर शेवटी या एका मास्टर स्ट्रोकने काय साध्य झालं? अत्यंत महत्त्वाची कोकण किनारपट्टी सुरक्षित राहिली. भविष्यातल्या अनेक मोहिमांसाठी इथून मिळालेली रसद कामी आली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुघलांच्या मनात सह्याद्रीची अशी काही दहशत बसली की यानंतर कोणत्याही मुघल सेनापतीने या वाटेने जाण्याची हिंमतच केली नाही. मग आता हे सर्व पाहिल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. लढाया खरंच नुसत्या सैन्याच्या अफाट संख्येवर जिंकल्या जातात की पायाखालच्या भूगोलावर असलेल्या अचूक आणि निर्विवाद वर्चस्वावर? ह्या प्रश्नाचा नक्की विचार करा. आजच्या या चर्चेत एवढंच. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट माहितीसोबत.